28 साईजच्या ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूया। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला एक लाईक ही करा। तर 38 साईजचा आपला कटोरी ब्लाऊज आहे। तर कटोरीला आकार कसा द्यायचा, एक पट्टी कशी तयार करायची म्हणजे आपलं परफेक्ट असं एक पट्टीवरती कटोरीचं कसं मार्किंग करायचं हे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे जे पॉईंट आहेत ते तुमच्या लवकर लक्षात येतील। तर बघा आता आपण काय करायचं आहे अगोदर, तर इथं आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण ब्लाऊजची उंची टाकायची आहे। तर ब्लाऊजची उंची आहे ती आपली तयार जी आहे ती 14 आहे आणि शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 15 इंच। तर प्रत्येकाच्या ब्लाऊजची उंची त्याच्या ब्लाऊजच्या मापानुसार आपल्याला इथं उंची घ्यायची आहे। तर इथं आपण 15 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे। वरच्या साईडलाही 15 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला। अगोदर आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आणि मगच माप टाकायला सुरुवात करायची। तर आता आपण हा आपला 15 इंचाचा बॉक्स तयार केलेला आहे। उरलेलं जे एक्स्ट्रा आहे ते आपण कट करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढचे मापे टाकून घ्यायचे आहे। आता बघा आपण इथं गळ्याची रुंदी घ्यायची आहे अगोदर आणि मग शोल्डर घ्यायचा आहे। तर गळा रुंदी जी आहे ते आपला 38 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची आहे आपण इथं। 2.5 इंच गळा रुंदी घेतल्यानंतर शोल्डर जे आहे ते आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजे तयार शोल्डर आपलं 3 इंच होणार आहे। तर तुम्हाला इथं तयार शोल्डर जर तुमचं 2.5 इंच हवं असेल तर तुम्ही इथं तुम्हाला तयार शोल्डर जर 2.5 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही इथं 3 इंचही घेऊ शकता। इथं 3.5 इंच घेतलेलं आहे। हे जे आहे ते तुमच्या शोल्डर कोणाला जास्त आवडतं पण तरी काय होतं ब्लाऊज उतरू शकतो शोल्डरमध्ये, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं घ्यायचं आहे। 3 इंचही तयार ठेवू शकता किंवा 2.5 इंचही ठेवू शकता, त्यामुळे ब्लाऊजमध्ये आपल्या काही प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा इथं आपण काय केलेलं आहे, गळा रुंदी आणि शोल्डर टाकलेला आहे। शोल्डर टाकल्यानंतर गळा रुंदी टाकल्यानंतर समोरचा गळा घ्यायचा आहे ब्लाऊजचा आपला। समोरचा जो गळा आहे आपला तो तयार जो आहे तो 6 इंच आहे, अर्धा इंच त्यामध्ये मार्जिन मिक्स केलं म्हणजे 6.5 इंच घेतलेला आहे। इथंही 2.5 इंचावरती असं मार्किंग केलेलं आहे आपण। हे क्रॉसमध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे। आणि इथं आपल्याला समोरचा जो आहे तो आकार व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आपल्याला। हा आपला समोरचा ब्लाऊजचा आकार झालेला आहे गळ्याचा। त्याच्यानंतर आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा आपला 38 साईजसाठी आहे, 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा जेवढा चार्टमध्ये आहे आपला तेवढाच घ्यायचा आहे। तर कटोरी ब्लाऊजचा चार्टही आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तोही बघू शकता। इथंही आपण बरोबर 3.5 इंच आहे का बघायचं आणि तेवढं 3.5 इंच टाकायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला इथं हे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 9.5 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। बरोबर आपला पेपर इथं पूर्ण झालेला आहे। तर आपलं हे जे आहे ते आपण आपला छातीचा चौथा भाग आहे, हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे। तर आता मुंडेचे आकार द्यायचे आहेत। मुंडेचे आकार देताना आपल्याला अगोदर बाहेरचा मुंडा 1.5 इंचाचा आणि आतला मुंडा 1 इंचाचा आहे। अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार तर बघा आता आपण इकडच्या साईडने मुंड्याला आकार द्यायचे आहेत। मुंड्याला आकार देताना अगोदर आपला पहिल्या मुंड्याला आकार देताना कडेपासून देऊन इथपर्यंत द्यायचा आहे आणि दुसरा मुंड्याला आकार देताना आपण इथल्या इथं देऊन असा व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। आपले दोन्ही मुंड्याचे आकार झालेले आहेत। मुंड्याचा आकार देऊन झाल्यानंतर आता आपल्याला इथं एक पट्टीचं मार्किंग करायचं आहे। एक पट्टीचं मार्किंग करताना आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण इकडच्या साईडला 3 इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। परत तुम्हाला इकडच्या साईडला 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि
हा आपल्याला 2.5 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। 2.5 इंचाचा बॉक्स तयार केल्यानंतर वरती आपला 1/2 इंच आहे तिथून इथं कर्वमध्ये आपल्याला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे। इथं तुम्ही कर्वचाही उपयोग करू शकता, म्हणजे व्यवस्थित असं मार्किंग करण्यासाठी कर्वचा पण आपण उपयोग करू शकतो। तर कर्वसारखा आकार देण्यासाठी हे पेपर आहे ते आपल्या साईडला घ्यायचं आणि इथून सुरुवात करायची आहे आपल्याला। इथून सुरुवात करून आपल्याला हे जे आहे ते असं अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला। थोडंसं वरती गेलं तरी चालेल, 1/2 इंच काही प्रॉब्लेम होणार नाही, कारण इतकं समोर साईड पट्टी म्हणजे मुकलूक पट्टीकडे 3.5 इंचाची क्रॉस पट्टी काढली म्हणजे योग पट्टी काढली तरीही चालतं। त्यामुळे आपल्याला थोडंसं वरती गेलं तरी चालतं, आपल्याला असा व्यवस्थित असा क्रॉस पट्टीला आपल्या योग पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण इथं आकार दिलेला आहे। तर योग पट्टीचं मार्किंग झालेलं आहे आपलं। योगपट्टीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपल्याला योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग कसं टाकायचं ते बघूया। तर आता आपल्याला हे आहे याचं मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला। मध्य काढायच्या अशा पद्धतीनं मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला। जितकं येईल त्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे। तुमचं जेवढं अंतर येईल त्याचा मध्य काढायचं। हे जे अंतर आहे याचा मध्य काढायचं आहे। मध्य काढल्याच्या नंतर आपल्याला परत इकडच्या साईडनी जे 1 इंचाचा आपला मुंडा आहे तिथून खाली 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या तिथं 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे पॉइंट आहे ते आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। तर हे आपलं असं योगपट्टीचं मार्किंग झालेलं आहे आणि हे जे आहे ते आपलं कटोरीचं मार्किंग आहे। तर आता आपण हे मार्किंग केलेलं आहे, हे कट करून घेऊयात। आता आपण कट करताना काय करायचं आहे आपल्याला, हे जे नंतर आपण हे करायचं आहे, आपण इकडच्या साईडने कट करायचं आहे। दीड इंचाचा जो मुंडा आहे आपल्याला तो अगोदर कट करून घ्यायचा आहे। 1.5 इंचाचा मुंडा कट केल्याच्या नंतर आपल्याला इथं गळा रुंदीला कट करून मारून घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करायचे आपण। दोन्ही भाग वेगळे वेगळे करायचे आहेत आपल्याला। पाठीमागचा भाग साईडला ठेवूया आणि आपल्याला इथं हे जे आहे ते आपल्याला योगपट्टीचं जे मार्किंग आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। बघू शकता आपली योगपट्टी एकदम व्यवस्थित आलेली आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला हे जे आहे ते समोरच्या भागात आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। समोरच्या भागाचं कटिंग झाल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा जो मुंडा आहे तोही आपल्याला कट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कटोरी आहे ती कट केलेली आहे। आपली साईड पट्टी तयार आहे। आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूयात। पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना आपण इथं गळा रुंदीला कट मारलेला आहे। तुमच्या पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी तुम्हाला इथं घ्यायची आहे। तर इथं आपल्या पाठीमागच्या गळ्याची उंची 8 इंच आहे, त्यामध्ये आपण 1/2 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे 8.5 इंच घ्यायचं आहे आणि गळा रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेली आहे। तर 2.5 इंचावरती आपण मार्किंग करून घेतलेलं आहे इथं आणि हे आपण असं इथं सरळमध्ये कट करायचं आहे आणि वरती जे गळा रुंदीचं कटिंग आहे तिथून आपण असं हे कट करत यायचं आहे, म्हणजे आपल्याला डबल माप टाकायची गरज पडत नाही। तर इथं मी चौकोनी गळा कट करून दाखवलेला आहे। तर आता कटोरी कशी वाढवायची आणि भाई कटिंग कशी करायची ते दोन्ही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही कटोरी वाढवून घ्यायची आहे किंवा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये कटोरी सेपरेट कशी वाढवायची ते बघूयात, म्हणजे तुमच्या परफेक्ट लक्षात येईल। व्यवस्थित अशी आपली तयार आहे। तर आपण बघा आता उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी 38 साईजची कशी वाढवायची सेपरेट व्हिडिओ दाखवते आणि भाई कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला यामध्ये देते। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।